आपण आयुष्यभर मेहनत करतो, पण पैसा कधीच पुरेसा मिळत नाही. कधी विचार केलाय का? चूक आपल्यात नाही, आपल्या विचारांमध्ये आहे. आपल्याला लहानपणापासून एकच शिकवलं गेलं, शिक, नोकरी मिळव, सुरक्षित राहा. पण कोणीच आपल्याला हे शिकवलं नाही की पैसा कसा तयार करायचा. आणि म्हणूनच बहुतेक लोक आयुष्यभर पैशांसाठी काम करत राहतात, पण पैसा कधीच त्यांच्यासाठी काम करत नाही. रिच डॅड एक धक्कादायक गोष्ट सांगतो, मनी इज नॉट अर्न, मनी इज इन्व्हेंटेड. हे वाक्य ऐकून आपल्या डोक्यात एक प्रश्न नक्की उभा राहायला पाहिजे. पैसा कमवायचा नाही तर तयार करायचा. हो, पैसा म्हणजे नोटा नाहीत, पैसा म्हणजे आयडिया आहे. पैसा म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची ताकद आहे. पैसा म्हणजे धाडसाने घेतलेला डिसिजन आहे. पण शाळा आपल्याला काय शिकवते? चूक करू नकोस, रिस्क घेऊ नकोस, सुरक्षित राहा. आणि रिच डॅड काय म्हणतो? चूक केल्याशिवाय श्रीमंत होता येत नाही, रिस्क न घेता पैसा वाढत नाही. आणि म्हणूनच हा व्हिडिओ फक्त पैशांबाबत नाही, हा व्हिडिओ आहे आपला मेंदू अपग्रेड करण्याबाबत. जर तुम्ही आजही म्हणत असाल माझ्याकडे पैसे नाहीत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण एक सत्य उघड करणार आहोत. गरीब लोक पैसा शोधतात, तर श्रीमंत लोक पैसा तयार करतात. आणि आजचा प्रश्न हा नाही की तुमच्याकडे किती पैसे आहेत, आजचा प्रश्न हा आहे तुमचं डोकं किती पैसे तयार करू शकतं. आपल्याला लहानपणापासून एक वाक्य सतत ऐकायला मिळतं, पैसा म्हणजे रिस्क, सावध राहा. आई वडील सांगतात स्टेबल जॉब मिळव, गव्हर्नमेंट नोकरी असेल तर आयुष्य सेट, बिझनेस धोक्याचा असतो, स्टॉक मार्केट म्हणजे जुगार. आणि हळूहळू आपल्या मनात एक भिंत उभी राहते, फिअरची भिंत. ही भिंत आपल्याला गरीब ठेवते, कारण ही भिंत आपल्याला विचारच करू देत नाही. पुअर आणि मिडल क्लास माणूस पैसा कसा पाहतो? तो म्हणतो रिस्क नको, चूक झाली तर काय, लोक काय म्हणतील, आधी पैसा जमवला पाहिजे, सेफ राहूया. आणि इथेच सगळ्यात मोठी चूक होते. रिच डॅड म्हणतो द फिअर ऑफ लुझिंग मनी इज बिगर दॅन द जॉय ऑफ मेकिंग मनी. गरीब माणूस पैसा गमावण्याच्या भीतीने संधीच गमावतो. तो जॉब करतो, सॅलरी येते, मग EMI जातो, महिना संपून जातो, पुन्हा जॉब, पुन्हा सॅलरी, पुन्हा EMI, आणि आयुष्यभर हेच चक्र. तो म्हणतो माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी इन्व्हेस्ट करू शकत नाही. पण सत्य हे आहे तो इन्व्हेस्ट करत नाही म्हणून त्याच्याकडे पैसे नाहीत. स्कूल आणि कॉलेज आपल्याला काय शिकवतात? आन्सर बरोबर द्या, मिस्टेक्स करू नका, फेल होणं म्हणजे अपयश. पण रिच डॅड आपल्याला काय सांगतो? मिस्टेक्स इज इक्वल टू लर्निंग, फेल्युअर इज इक्वल टू फीज फॉर एज्युकेशन, रिस्क इज इक्वल टू अपॉर्च्युनिटी. म्हणजेच शाळा आपल्याला एम्प्लॉई बनवते आणि रिच डॅड आपल्याला क्रिएटर बनवायला शिकवतो. पुअर माइंडसेट म्हणतो मी हे करू शकत नाही, तर रिच माइंडसेट विचारतो मी हे कसं करू शकतो. पुअर माइंडसेट म्हणतो हे माझ्यासाठी नाही, तर रिच माइंडसेट म्हणतो हे मी कसं शिकू शकतो. इथे लक्षात ठेवा, पैसा कमी असणं समस्या नाहीये, पैशांबाबत घाबरणं ही खरी समस्या आहे. रिच डॅड म्हणायचे फिअर मेक्स पीपल पुअर, नॉट लॅक ऑफ मनी. आणि म्हणूनच जो माणूस रिस्क पासून पळतो तो आयुष्यभर पैशांच्या मागे पळत राहतो. पण जो माणूस रिस्कला समजून घेतो तो पैसा स्वतःकडे ओढून घेतो. श्रीमंत लोक आणि गरीब लोक यांच्यातला सगळ्यात मोठा फरक पैशाच्या अमाऊंटमध्ये नाही, पैशाच्या अर्थामध्ये आहे. गरीब माणूस पैसा कसा पाहतो? नोटा, सॅलरी, बँक बॅलन्स. पण रिच डॅड पैसा कसा पाहतो? एक कल्पना म्हणजेच आयडिया म्हणून. रिच डॅड म्हणायचे मनी इज नॉट फिजिकल, मनी इज अन आयडिया बॅक बाय ॲक्शन. मनी इज नॉट फिजिकल, मनी इज अन आयडिया बॅक बाय ॲक्शन. जरा विचार करा, उबेरकडे स्वतःची गाडी नाही, ओलाकडे स्वतःची गाडी नाही, एअरबीएनबीकडे स्वतःचं हॉटेल नाही, ॲमेझॉन सुरुवातीला एक वेअरहाऊस सुद्धा नव्हतं. पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, आयडिया. आणि त्या आयडियाला त्यांनी सिस्टीममध्ये बदललं. गरीब माणूस विचारतो माझ्याकडे पैसे कुठून येणार, तर रिच माणूस विचारतो लोकांचा प्रॉब्लेम काय आहे. आणि जिथे प्रॉब्लेम आहे तिथे पैसा लपलेला असतो. रिच डॅड म्हणतो एव्हरी प्रॉब्लेम इज अन मनी मेकिंग अपॉर्च्युनिटी. लोकांना घर हवंय तर रिअल इस्टेट, लोकांना वेळ वाचवायचा आहे तर टेक्नॉलॉजी, लोकांना कम्फर्ट पाहिजे तर बिझनेस,
लोकांना ग्रोथ पाहिजे तर इन्व्हेस्टमेंट, म्हणजे पैसा तयार होतो लोकांच्या गरजांमधून. गरीब माणूस म्हणतो हे माझ्यासाठी मोठं आहे. रिच माणूस म्हणतो मी छोट्या स्केलवर सुरू करतो. आयडिया परफेक्ट नसते, ऍक्शन परफेक्ट बनवते. रिच लोक वाट पाहत बसत नाहीत, ते एक्सपेरिमेंट करतात. रिच डॅड म्हणायचे यू डोंट नीड मनी टू स्टार्ट, यू नीड करेज टू स्टार्ट. आणि इथेच गेम बदलतो. ज्या माणसाला आयडिया दिसते तो पैसा शोधत नाही, पैसा त्याच्याकडे येतो. ज्याला फक्त सॅलरी दिसते तो आयुष्यभर घड्याळाकडे बघत काम करत राहतो. आपण सगळे एक वाक्य ऐकत मोठे झालोय, रिस्क घेऊ नकोस, सुरक्षित राहा. पण कधी कोणी आपल्याला हे सांगितलं नाही की रिस्क टाळणं हीच सगळ्यात मोठी रिस्क असते. रिच डॅड म्हणायचे द बिगेस्ट रिस्क इज नॉट टेकिंग एनी रिस्क, द बिगेस्ट रिस्क इज नॉट टेकिंग एनी रिस्क. गरीब माणूस रिस्क म्हणजे काय समजतो? पैसा जाण्याची भीती, लोक हसतील याची भीती, अपयशाची भीती. पण रिच माणूस रिस्क वेगळ्या नजरेने पाहतो. त्याच्यासाठी रिस्क म्हणजे लर्निंग. तो चुकतो, तो पडतो, तो हरतो, पण तो थांबत नाही. गरीब माणूस चुकला की म्हणतो हे माझ्यासाठी नाही, पण रिच माणूस चुकला की विचारतो इथून मी काय शिकलो. रिच डॅड सांगतो फेल्युअर इज नॉट लुझिंग, फेल्युअर इज फीडबॅक. आपण शाळेत काय शिकलो? रॉंग अँसर इज इक्वल टू पनिशमेंट, फेल इज इक्वल टू शेम. म्हणूनच मोठेपणी आपण फेल व्हायला घाबरतो. पण रिच लोक फेल व्हायला फीज ऑफ एज्युकेशन मानतात. त्यांना माहीत असतं पैसा शाळेत मिळत नाही तर तो मैदानात मिळतो. रिअल लाईफमध्ये रॉंग डिसिजन घेतली तर एक्सपिरियन्स मिळतो, लॉस झाला तर विजडम, पेन झाला तर ग्रोथ. रिच लोक करेज कुठून आणतात? कारण त्यांना स्वतःवर विश्वास असतो की ते पुन्हा उभे राहू शकतात. गरीब माणूस विचारतो जर मी हरलो तर रिच माणूस विचारतो जर मी शिकलो तर. आणि लक्षात ठेवा, रिच लोक ब्लाइंड रिस्क घेत नाही, ते कॅल्क्युलेटेड रिस्क घेतात. ते रिस्क टाळत नाहीत तर ते रिस्क मॅनेज करतात. रिच डॅड म्हणायचे विनर्स आर नॉट अफ्रेड ऑफ लुझिंग, लुझर्स आर अफ्रेड ऑफ विनिंग. कारण जिंकण्यासाठी जग बदलावं लागतं, विचार बदलावा लागतो, ओळख बदलावी लागते. आतापर्यंत आपण एक गोष्ट स्पष्टपणे पाहिली, पैसा हा फक्त नोटांचा खेळ नाही तर तो मेंदूचा खेळ आहे. आणि म्हणूनच रिच डॅड एक वेगळाच शब्द वापरायचे, फायनान्शियल इंटेलिजन्स. म्हणजेच जास्त पैसा कमवणारे नाही, जास्त पैसा समजणारे लोक श्रीमंत होतात. रिच डॅड फायनान्शियल इंटेलिजन्सचे 5 पिलर सांगायचे. पहिलं म्हणजे अकाउंटिंग, म्हणजेच पैशांची भाषा. जर तुम्हाला इन्कम, एक्सपेन्स, असेट, लायबिलिटी यातला फरक कळत नसेल तर पैसा तुमच्यासाठी काम करणार नाही. गरीब माणूस बघतो किती पैसे आले, रिच माणूस बघतो पैसे कुठून आले आणि कुठे गेले. दुसरं म्हणजे इन्व्हेस्टिंग, पैसा कसा वाढतो. सेव्हिंग म्हणजे पैसा साठवणं, तर इन्व्हेस्टिंग म्हणजे पैसा वाढवणं. गरीब माणूस म्हणतो सेव्हिंग केलं की पुरे, तर रिच माणूस म्हणतो पैशाला स्वतःसाठी कामाला लावायला हवं. तिसरं म्हणजे मार्केट्स, मागणी आणि संधी. रिच लोक विचारतात लोकांना काय हवंय, कुठे डिमांड आहे. जिथे डिमांड आहे तिथे अपॉर्च्युनिटी आहे, आणि जिथे अपॉर्च्युनिटी आहे तिथे पैसा आहे. चौथी गोष्ट म्हणजे लॉ, टॅक्स आणि प्रोटेक्शन. गरीब माणूस टॅक्स भरतो आणि गप्प बसतो, तर श्रीमंत माणूस कायदा शिकतो आणि पैसा वाचवतो. टॅक्स सिस्टीम नेहमी श्रीमंत लोकांसाठी वेगळ्या पद्धतीनं काम करतं, पण ते समजून घ्यावं लागतं. पाचवी गोष्ट म्हणजे क्रिएटिव्हिटी, म्हणजेच मनी इन्व्हेंट करणं. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. क्रिएटिव्हिटी म्हणजे नवीन मार्ग, नवीन स्ट्रॅटर्जी, स्मार्ट स्ट्रक्चर. रिच डॅड म्हणायचे युअर बिगेस्ट असेट इज युअर माइंड. कारण पैसा जळतो, प्रॉपर्टी जाते, मार्केट पडतं, पण तुमचं डोकं पुन्हा पैसा तयार करू शकतं. फायनान्शियल इंटेलिजन्स म्हणजे पैसा हाताळण्याचं ज्ञान, रिस्क समजून घेण्याची ताकद, क्रिएटिव्हिटी वापरण्याचं धाडस. आणि हे ज्ञान कोणत्याही शाळेत शिकवलं जात नाही. आतापर्यंत आपण थेरी समजून घेतली, पण आता खरा प्रश्न आहे, हे सगळं खऱ्या आयुष्यात कसं घडतं? रिच डॅडने सांगितलं मनी इज इन्व्हेंटेड. ही ओळ पुस्तकात खूप सुंदर वाटते, पण ती रस्त्यावर, घरात, आपल्या आजूबाजूला दररोज घडत असते. आता आपण काही उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण, जमीन आणि डोकं. एका माणसाने 10 वर्षापूर्वी शहराच्या बाहेर जमीन घेतली. लोक म्हणाले वेडा आहेस का, इथे काहीच नाहीये. आज रोड आला, सोसायटी आली, डिमांड वाढली.
त्याने जमीन विकली नाही, त्याने आयडिया वापरली. प्लॉट, रेंट, कॅश फ्लो. पैसा नव्हता सुरुवातीला, विजन होतं. आता दुसरं एक्झाम्पल, दुकान नाही सिस्टीम. एक लहानसा ग्रोसरी स्टोअर. गरीब माइंडसेट म्हणतो दुकान आहे म्हणजे पैसा आहे, पण रिच माइंडसेट म्हणतो सिस्टीम आहे का. होम डिलिव्हरी सुरू केली, व्हॉट्सॲप ऑर्डर घेतल्या, क्रेडिट सिस्टीम बनवली, सेल्स वाढली, काम कमी झालं, पैसा वाढला. म्हणजेच मनी इज इक्वल टू सिस्टीम प्लस आयडिया. आता तिसरं एक्झाम्पल, सॅलरीमधून असेट निर्माण करणं. एक सामान्य जॉब करणारा माणूस, सॅलरी येते, खर्च होते, महिना संपतो, पण त्याने थोडंसं वेगळी गोष्ट केली. त्याने EMI वर एक छोटंसं घर विकत घेतलं. जो काही रेंट आला त्यातनं थोडा EMI भरला. तो म्हणतो मी जॉब करत नाही, तर मी असेट्स तयार करतोय. आता चौथं एक्झाम्पल, लॉस पण लर्निंग. स्टॉक मार्केटमध्ये पैसे गेले. गरीब माइंडसेट म्हणतो मार्केट फसवय, तर रिच माइंडसेट म्हणतो मी काय चूक केली. स्टडी केला, मिस्टेक्स समजल्या, स्ट्रॅटर्जी बदलली आणि पुढच्या वेळेला लॉस नाही तर लेसन मिळाला. रिच लोक वेगळे नसतात, ते वेगळा विचार करतात. ते संधी शोधत नाही, तर ते संधी तयार करतात. आणि लक्षात ठेवा, गरीब माणूस पैसा बघतो, तर रिच माणूस पॅटर्न बघतो. आतापर्यंत आपण रिच लोक कसा विचार करतात हे पाहिलं, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे मी कसं करू शकतो. रिच डॅड एक गोष्ट स्पष्टपणे सांगायचे, श्रीमंत होणं म्हणजे लॉटरी नाही, तर ते स्किल आहे आणि ते स्किल शिकता येतं. स्टेप 1, माझ्याकडे पैसे नाहीत हे वाक्य बंद करा, कारण हे वाक्य आपलं डोकं लॉक करतं. जेव्हा तुम्ही म्हणता पैसे नाहीत, तेव्हा मेंदू विचार करणं थांबवतो. त्याऐवजी विचार करा, मी पैसे कसे तयार करू शकतो. स्टेप 2, प्रॉब्लेम शोधा, पैसा नाही. पैसा प्रॉब्लेममधून येतो. आजूबाजूला बघा, लोकांना वेळ नाही, लोकांना सुविधा नाहीत, लोकांना विश्वास नाही. प्रत्येक प्रॉब्लेम इज इक्वल टू पोटेन्शियल इन्कम. स्टेप 3, स्मॉल एक्सपेरिमेंट्स करा. रिच लोक मोठे रिस्क घेत नाहीत, ते स्मॉल टेस्ट करतात. छोटा इन्व्हेस्टमेंट, छोटीशी आयडिया, छोटा एक्सपेरिमेंट. फेल झाला तर तुम्ही गरीब होत नाही, तर तुम्ही हुशार होता. स्टेप 4, लर्न बाय डुईंग. पैसा पुस्तकातून समजत नाही, तो मैदानात समजतो. मिस्टेक्स करा, इम्प्रूव्ह करा, रिपीट करा. स्टेप 5, फिअरला टीचर बनवा. फिअर येणारच, पण फिअरला एनिमी बनवू नका. त्याला विचारा, तू मला काय शिकवतोयस. फिअर तुम्हाला थांबवायला येत नाही, तर तो तुम्हाला तयार करायला येतो. स्टेप 6, सिस्टीम्स बनवा. जॉब म्हणजे तुम्ही काम करता, तर सिस्टीम म्हणजे पैसा तुमच्यासाठी काम करतो. एकदा सिस्टीम तयार झाली की पैसा येतो, तुम्ही नसतानाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं पाऊल कधीही परफेक्ट नसतं, पहिलं पाऊल धाडसाचं असतं. आता इथपर्यंत ऐकल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, तुम्ही गरीब नाही. तुम्हाला फक्त पैसा कसा तयार करायचा हे शिकवलं गेलं नाही. आणि ही तुमची चूक नाही, कारण शाळा आपल्याला शिकवते नोकरी कशी करायची, परीक्षा कशा पास व्हायच्या, चुका कशा टाळायच्या. पण रिच डॅड शिकवतात चूक करून पुढे कसं जायचं, रिस्क कशी समजून घ्यायची आणि स्वतःच्या डोक्याने पैसा कसा कमवायचा. रिच डॅडने सांगितलेली सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे, द वर्ल्ड इज फुल ऑफ मनी, बट मोस्ट पीपल आर ट्रेन टू सी ओनली सॅलरी. पैसा बाहेर कमी नाही, पैसा संधींमध्ये आहे, प्रॉब्लेम्समध्ये आहे, आयडियामध्ये आहे. फरक एवढाच आहे, काही लोक घाबरतात आणि काही लोक विचार करतात. आज जर तुम्ही ठरवलंय की मी वेगळा विचार करणार, मी रिस्क समजून घेणार, मी फेल्युअरपासून पळणार नाही, तर लक्षात ठेवा, पहिला पैसा लगेच उद्या येणार नाही, पण पहिला बदल मात्र आजच होतो. आणि तो बदल आहे तुमच्या डोक्यामध्ये. जर हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला एक क्षण जरी वाटलं असेल, अरे मी यातनं काहीतरी शिकलो, तर हा व्हिडिओ इथेच थांबवू नका, कारण पुढचे व्हिडिओज तुम्हाला असेट काय असतं ते शिकवतील, टॅक्स सिस्टीम कसं काम करतं ते दाखवतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आर्थिक आयुष्य वेगळ्या दिशेने नेतील. म्हणून मनापासून तुम्हाला एक मी विनंती करतो, जर तुम्हाला पैशांसाठी काम करणं बंद करायचं असेल आणि पैसा तुमच्यासाठी कामाला लावायचा असेल, तर या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त पैसे कमवण्याबद्दल बोलणार नाही, तर इथे आपण पैसा तयार करायला शिकणार आहोत. हा व्हिडिओ इथेच संपतो, पण तुमचं रिच थिंकिंग इथून सुरू होतं. तुमचे खूप 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 धन्यवाद.